मी विचारते. हो, विचार. नमस्कार नीलमताई. हो, नमस्कार. मला सांगा, तुम्ही इथे येण्याच्या आधी तुम्हाला काय काय त्रास होत होता? जसं तुम्ही मला म्हणालात की प्रचंड वीकनेस आणि ताप, त्याच्याबरोबर काय काय होत होतं? 4-5 गोष्टी ते मला सांगा. मला ताप येत होता आणि खूप विकनेस आलेला. त्याच्या व्यतिरिक्त माझ्या पायाला सूज आलेली, एवढी सूज आलेली की तो पाय लाल लाल झालेला की मला चालता येतं नव्हतं त्या पायाने. आणि ताप म्हणजे खूपच, रोज 1 तास 1-1.5 ताप असायचा मला. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं हॉस्पिटलमध्ये का? ॲडमिट केलं. डॉक्टरने सांगितलं पायात इन्फेक्शन झालं. हो. पण मला ना त्या हॉस्पिटलची ट्रीटमेंट काय, मी म्हटलं मला घरी जायचं आहे, तुम्ही काही औषधं असाल ती मला द्या. मग मी डॉक्टर ज्योतींना फोन करून सांगितलं मला असा असा प्रॉब्लेम आहे. त्यांनी माझ्या घरी येऊन मला चेकअप केलं आणि जी औषधं दिली ना, त्याच्यात 8 दिवसात माझा पायची सूज उतरली आणि लाली पायाची निघून गेली. म्हणजे मला एवढं टेन्शन आलेलं की माझ्या पायाला काय झालं आहे काय नाही. पण डॉक्टर ज्योतीने माझा पाय बरा केला. थँक्यू ज्योती. यू आर वेलकम. तोंडामध्ये काय होत होतं मला सांगा? तोंड सुकल्यासारखं होत होतं. घशाला कोरड पडायची. भूक लागत नव्हती अजिबात. म्हणजे अन्न बघितलं ना की मला नको वाटायचं. पण मला आता घशाला कोरड पडत नाही, पाण्याची तहान चांगली लागते आणि मला जेवण चांगलं जाते, व्यवस्थित मी जेवते. एनर्जी त्याच्यामुळे कशी झाली आहे? शक्ती आली की मी काही काम करू शकते. घरात आता मी स्वयंपाक पण करते. व्हेरी गुड. बरं वाटतंय ना? हो, मला व्हेरी गुड. बरं वाटते ज्योती. बरोबर बोलले. येस, थँक्यू व्हेरी मच.